सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग कतलीसाठी जाणाऱ्या 11 गौवंशांना दिले जीवनदान। शेंदुरजना घाट पोलिसांची दमदार कारवाई। कतलीसाठी जात असलेल्या 11 गौवंशांना जीवनदान देण्यात शेंदुरजना घाट पोलिसांना यश प्राप्त झाले असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केला आहे। ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून शेंदुरजना घाट पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। पोलीस स्टेशन शेंदुरजना घाट अंतर्गत येणाऱ्या पुसली धरणाच्या जवळील शेतामध्ये गौवंश जातीच्या जनावरांना कतलीकरिता बांधून ठेवल्याची गुप्त माहिती ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक महाडिक, पोलीस उपनिरीक्षक मंगेश शेगोकर, रवींद्र दातीर, संजय रोतवाल, वीरेंद्र अमृतकर, संदीप वानखडे, सागर लेवलकर, नितीन ठाकरे, इंद्रजीत चौधरी, उमेश कुंभेकर, महेश बारवुदे यांना मिळाली असता हे घटनास्थळी रवाना झाले। पुसली धरणाजवळील शेताच्या खाली असलेल्या नाल्यामध्ये करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याविना बांधलेल्या अवस्थेत 6 गौवंश जनावरे व दुसऱ्या ठिकाणी बाजूला 5 गौवंश जनावरे असे एकूण 11 गौवंश जातीचे जनावरे किंमत अंदाजे 89,000 रुपयांचे मिळून आले। या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेंदुरजना घाट पोलीस स्टेशन करीत आहे। मात्र ईदच्या पार्श्वभूमीवर शेंदुरजना घाट पोलिसांनी केलेल्या या दमदार कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।